बघा, दैनंदिन जीवनामध्ये महिलांना अनेक कर्तव्ये पार पाडावी लागतात. मग या रोजच्या धावपळीत घरच्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडताना आपण स्वतःला आनंदी ठेवणे विसरूनच जातो. तुम्हालाही कधी कधी खूप थकल्यासारखं वाटतं का? चिडचिड झाल्यासारखं वाटतंय का? जर तुमचं उत्तर हो असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे. जर तुम्हालाही आनंदी व पॉझिटिव्ह राहायचे असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आज मी तुम्हाला अशा काही 14 टिप्स सांगणार आहे, ज्या टिप्स वापरून तुम्ही प्रत्येक परिस्थितीमध्ये प्रत्येक दिवशी स्वतःला आनंदी आणि पॉझिटिव्ह ठेवू शकाल. तुम्ही एक सुंदर, सुशिक्षित आणि सुगरण गृहिणी आहात, महिला आहात. तर स्वतःला आनंदी आणि पॉझिटिव्ह ठेवायला जर तुम्ही शिकला तर तुम्ही एक परिपूर्ण महिला, उत्तम गृहिणी बनाल. त्याच्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग सुरू करूयात त्या 14 गोष्टी. नंबर 1, स्वतःचेच कौतुक करा. तुम्ही कधी आरशात उभे राहून स्वतःला बोललात का? कमेंटमध्ये जरूर सांगा. आरशासमोर उभे राहून स्वतःलाच म्हणा, मी खूप सुंदर आहे आणि मी माझं काम, माझी जबाबदारी खूप उत्तम पद्धतीने पार पाडत आहे. असे म्हणून स्वतःचेच कौतुक स्वतः करा. बघा किती छान वाटते. आपल्या कामाचे कौतुक कोणी केले नाही तरी चालेल, पण स्वतः कौतुक करा. कोणी कौतुक केले तर छान वाटते, पण जर कोणी कौतुक करतच नसेल तर हरकत नाही. स्वतःचे कौतुक करा ना. यामुळे तुम्हाला छान फिलिंग येईल, छान पॉझिटिव्ह वाटेल आणि आनंदी वाटेल. नंबर 2, वर्तमानामध्ये म्हणजेच आपल्या आजमध्ये जगा. काल काय झाले आहे, उद्या काय होईल यापेक्षा आत्ता काय चाललं आहे, आज चाललंय ना, याकडे लक्ष द्या. कारण कधी कधी आज आपण चांगलं आपलं जरी चाललं असलं तरी तो आनंद न घेता आपण उद्याचाच विचार करतो, पुढच्या दिवसाचा विचार करत बसतो आणि मग त्याच्यामुळे आपण आनंदी कधीही राहू शकत नाही. म्हणूनच आपले आजमध्ये जगा, वर्तमानात जगायला शिका. मग तो चांगला काळ असो वा वाईट काळ असो. तुमचा चांगला काळ असेल तर आनंदी राहा आणि वाईट काळ असेल तरी त्यातून बाहेर पडायचा मार्ग शोधा. उगाचच चिंता करत बसू नका. नक्कीच तुम्हाला यश येईल. आणि काल काय झालं आहे याचा विचार करून उगाच नाराज आणि दुःखी होऊ नका. होऊन गेलेला काळ तर आपण बदलू शकत नाही. त्यातून बाहेर पडायचा मार्ग शोधा. आपल्या आजमध्ये जगायला शिका. नक्कीच तुम्ही आनंदी आणि पॉझिटिव्ह फील कराल. नंबर 3, सोशल मीडियाचा ब्रेक घ्या. कधीतरी दिवसभर इंटरनेट, सोशल मीडिया हे बंद ठेवून प्रत्यक्ष आपल्या माणसांबरोबर बोला, बसा, त्यांच्याशी वेळ घालवा. आणि लक्षात ठेवा, सोशल मीडिया, इंस्टाग्राम, फेसबुक हे बघायला जेवढे सोपे आणि छान वाटते, पण त्याची सवय जर तुम्हाला एकदा लागली ना तर प्रत्यक्षात त्याचा तुम्हाला ताण, स्ट्रेस येत असतो. तुमच्या डोळ्यांवर ताण येत असतो. शिवाय तुमचं मन बोलून मोकळे सुद्धा होत नाही. सतत काम करत राहणे, मग काम झाल्यावर थोडा का होईना वेळ मिळतो, मग या वेळेत सोशल मीडियावर आपण स्क्रोल करत राहतो. मग आपण बोलणार कधी, व्यक्त होणार कधी? म्हणूनच एखादा दिवस तरी तुम्ही सोशल मीडियापासून ब्रेक घ्या. नंबर 4, इतरांशी तुलना टाळा. मैत्रिणींचे, शेजाऱ्यांचे, नातेवाईकांचे स्टेटस आपण पाहतो. सोशल मीडियावरचे इतरांचे फिल्टर लावलेले आयुष्य पाहून स्वतःला कमी लेखू लागतो किंवा आपले असे नाही, आपल्याकडे हे नाही असे म्हणून तुम्ही दुःखी होऊन बसता, जलसी फील करू लागता. त्यामुळे तुमचेच मन दुःखी होते, निगेटिव्ह होते. त्याच्यामुळे आपण स्वतःला प्रत्यक्षात असे म्हणायचे आहे की मी देखील कोणापेक्षा कमी नाही आणि माझ्याकडे सर्व काही आहे, असे स्वतःलाच म्हणा. आणि आपल्याकडे जेवढे आहे, जसे आहे त्यातच खुश राहा. त्यामुळे तुम्ही समाधानी राहताल. बघा, आपोआप तुम्हाला आनंदी आणि पॉझिटिव्ह वाटू लागेल. त्यामुळे आपल्याला इतरांशी तुलना टाळायची आहे. नंबर 5, पुरेशी झोप घ्या. तुम्हाला जर आनंदी आणि फ्रेश राहायचं असेल ना तर पुरेशी झोप घेणं महत्त्वाचं आहे. 7 तासांची झोप ही तुमची ब्युटी स्लीप आणि मेंटल स्लीप म्हणून देखील ओळखली जाते. पुरेशी झोप घेतल्यामुळे मेंदू, शरीर, मन, आरोग्य दोन्ही सर्व काही सुधारते आणि तुम्ही आनंदी, फ्रेश, पॉझिटिव्ह राहायला शिकता. पॉझिटिव्ह राहायला मदत होते. झोप पुरेशी नसेल ना तर आपल्याला पॉझिटिव्ह तर फील होत नाही, शिवाय चिडचिड, थकवा, अस्वस्थता जाणवते. त्याच्यामुळे आपल्याला जडजड असल्यासारखे सुद्धा जाणवते. त्याच्यामुळे पुरेशी झोप आपण घेतली पाहिजे. त्याच्यामुळे आपण आनंदी तर राहूच, शिवाय आपण पॉझिटिव्ह देखील राहतो. त्याच्यामुळे पुरेशी झोप घ्या. नंबर 6, नवीन काहीतरी शिका. नवीन कला, रेसिपी किंवा डिजिटल स्किल्स असो, शिकत राहा. शिकत राहिल्याने मेंदू तल्लख राहतो व मनामध्ये पॉझिटिव्ह फील होत राहते. नंबर 7, नेहमी सकारात्मक पॉझिटिव्ह संगत ठेवा. जे लोक तुम्हाला हसवतात, प्रोत्साहन देतात, त्यांच्याशी बोलल्यावर तुम्हाला पॉझिटिव्ह फील होते, त्यांच्याशीच तुम्ही जास्त बोला. म्हणजेच तुम्ही आपोआप आनंदी व पॉझिटिव्ह राहायला शिकत राहाल आणि हळूहळू त्यांची सवय तुम्हाला लागेल आनंदी राहण्याची आणि पॉझिटिव्ह होण्याची.
नंबर 8, नाही म्हणायला शिका. सगळी कामे एकाच वेळी अंगावर घेऊ नका. जमत नसेल तर प्रेमाने नाही म्हणायला शिका, कारण जर खूप कामं अंगावर येऊन पडली तर तुम्हाला ती होणार नाहीत आणि मग तुम्ही नाराज होणार आणि मला काहीच जमत नाही, मला काहीच होत नाही, काहीच येत नाही असे निगेटिव्ह विचार तुमच्या मनात येत राहणार. त्याच्यामुळे सरळ नाही म्हणायला शिका, प्रेमाने नाही म्हणा आणि जेवढे तुम्हाला जमेल, जेवढे तुम्हाला करता येईल तेवढेच तुम्ही काम करा आणि तेवढ्याच कामांना तुम्ही हो म्हणा. आणि जेवढे काम तुम्ही घेतले आहे तेवढे पूर्ण झाल्यावर आपोआप तुम्ही सकारात्मक भावना तुमच्यामध्ये निर्माण होईल आणि तुम्ही आनंदित पण होता. नंबर 9, छंद जोपासा. तुमचं बालपण ज्या गोष्टीत दडलेलं आहे ना ते पुन्हा सुरू करा. उदाहरणार्थ गाणी, वाचन, शिवणकला ह्यासारख्या गोष्टी ज्या तुमच्या पाठीमागे सुटलेल्या आहेत ना त्या तुम्ही पुन्हा सुरू करा एक छंद म्हणून. त्याच्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींमधून सुद्धा आपल्याला आनंद शोधता येतो, आनंदी होता येतो. नंबर 10, व्यायाम करा. शरीर फिट असेल ना तर मन प्रसन्न राहते आणि मन प्रसन्न राहील ना तर आपोआप आनंदी आणि पॉझिटिव्ह फील व्हायला आपल्याला मदत होते. म्हणूनच किमान थोडा वेळ का होईना रोज व्यायाम करायला शिका. व्यायाम ही अशी गोष्ट आहे ना जी हॅपी हॉर्मोन्स आपोआप तयार करत असते. नंबर 11, कृतज्ञता बाळगा. नेहमी देवाला किंवा स्वतःच्या नशिबाला दोष देत राहू नका. जेवढे आहे ना त्याबद्दल देवाला, नशिबाला, आजच्या दिवसाबद्दल, दिलेल्या गोष्टींबद्दल धन्यवाद म्हणा. बघा खूप छान फील होईल. जेवढे तुमच्याकडे आहे ना तेवढ्यातच समाधानी राहा आणि कृतज्ञ राहा. पहा किती तुम्हाला पॉझिटिव्ह फील होईल. उगाचच एखादी गोष्ट नाही म्हणून दुःखी राहण्यात काहीही हरकत नाही. त्याच्यामुळे कृतज्ञ राहायला शिका. नंबर 12, मी टाईम ठेवा. मी टाईम म्हणजे स्वतःचा टाईम. रोज किमान 15 मिनिटं, फक्त 15 मिनिटं का होईना स्वतःसाठी बाजूला ठेवा आणि फोन सुद्धा बाजूला ठेवा आणि शांत बसा. त्यामुळे तुम्हाला काय होईल, रिलॅक्स फील होईल आणि जेव्हा तुम्ही रिलॅक्स फील होताल तेव्हा आपोआप तुम्ही आनंदी तर हळूहळू होणारच, शिवाय पॉझिटिव्ह ऊर्जा देखील वाढत राहते. नंबर 13, पाणी आणि आहार घेणे. ताजी फळे खा, भरपूर पाणी प्या. यामुळे चेहऱ्यावर तेज व मनामध्ये उत्साह कायम राहत असतो. नंबर 14, मदत मागणे. आपल्या माणसांची मदत मागण्यात कसलाच संकोच करू नका. मदत घेतल्याने कामाचा ताण कमी होत असतो. मैत्रिणींनो, लक्षात ठेवा घराची लक्ष्मी तुम्ही आहात आणि लक्ष्मी जर आनंदी असेल ना तर अख्खं घर आनंदी राहतं. त्यामुळे स्वतःची काळजी घ्या. स्वतःची काळजी घेणं हा स्वार्थीपणा नाही. तुम्ही आनंदी राहणे खूप महत्त्वाचे आहे. यातली कोणती टिप तुम्हाला सर्वात जास्त आवडली ते कमेंट करून नक्की सांगा. कमेंट वाचल्याने तुमचे मत मला कळते, त्याच्यामुळे कमेंट करायला विसरत जाऊ नका. अशाच नवनवीन मोटिवेशनल, प्रेरणादायी आणि उपयुक्त व्हिडिओसाठी आपल्या गृहिणी फॅशन लॅब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या मैत्रिणींकडे शेअर नक्की करायला विसरू नका आणि जाता जाता एक लाईक सुद्धा करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा.